हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हा व्हिडिओ आहे ना भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसाचा आहे. व्हिडिओ बनवून तर ठेवले पण एडिटिंग वगैरे सगळं काही बाकी होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ यायला ना थोडं लेटच होईल. बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा निसर्ग झालेला होता. आताच उठले मी, मावशीच्याच घरी होती मी 2 दिवससाठी. इथं त्रिशा पण झोपलेली होती, छान मस्त गार, कारण की रात्री खूप उशीर झाला होता आम्हाला झोपण्यासाठी. इथं शंभूही झोपलेला आहे गार. त्याची तर झोपच झालेली नव्हती, कारण की पुण्याहून आली ना, तो झोपलाच नाही दिवसभर, गाडीत पण नाही, आणि रात्री पण खूप उशीर झाला. गाईज, इथं मी साडी घातलेली आज. ही माझ्या बहिणीची साडी आहे. तीच मला बोलली की घाल बा असं, तर घातली मी साडी. छान दिसत होती मला. बाकी मेकअप वगैरे बाकी होता माझा थोडासा. मावशी मला खाली बोलत होती चहा पिण्यासाठी, तर मी खाली जात होती. आणि शंभू बघू शकतो तुम्ही कसा एन्जॉय करतोय. गाणे लावलेले होते काकांनी टी व्हीवरती, आणि शंभू इथं गॅलरीत आला आजीजवळ. खेळत होता तो त्याला काहीच टेन्शन नसतं, कोणी असो नसो. सो तो त्याचा खेळतो. इथं अजून खूप आवरायचं बाकी होतं. आम्ही बाहेरचाच निसर्ग बघून आनंद घेत होतो, चहा पीत. आणि बघा, असं काही आहे मावशीच्या घराजवळ वातावरण. बाकी बघू शकता तुम्ही, सगळं काही छान आहे. आणि इथं सगळे ते त्रिशा आणि शंभू ना डान्स करत होते, बघू शकता. शंभू ना पडत होता, सारखं पडून जात होता खाली. इथं ह्या माझ्या आत्या आहे, ज्या त्याला शिकवत होत्या डान्स, तो पण करत होता. आणि इथं माझी मावस बहीण माझ्याजवळ बसलेली होती. आणि संध्याकाळी ना आम्ही आत्तूच्या घरी गेले होते, पण त्याच्या आधी ना खाली माझ्या मामांचं घर आहे फर्स्ट फ्लोअरला, आणि थर्ड फ्लोअरला आत्तूचं घर आहे. सो आधी मामाच्याच घरी आलो. ही माझी आजी, म्हणजे माझ्या आईची आई, तिच्याकडे आलो आधी. मामी तर माहेरी गेलेले आहेत त्यांच्या. दीदी इथं उभी आहे. आणि हा माझ्या मामाचं बेडरूम आहे. शंभूला घेऊन इथं आले, कारण की तर माझ्या बहिणीच्या मुलीचं आणि त्याचं काही एवढं पटत नाही, रडतात ते एकमेकांना बघून. आणि हा फिश स्टँड खूप जुना आहे माझ्या मामाचा. म्हणजे माझा मामा मावशीकडे राहायचा ना, तेव्हा पण फिश स्टँड होता. आता पण माझ्या मामांना ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त हौस आहे, सो आहे त्यांच्याकडे. आणि मामांनी आत्ताच घराला कलर वगैरे सगळं डेकोरेट केलं आहे, फर्निचर वगैरे खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांचं घर सजवलं आहे. बघू शकता तुम्ही किचन वटा वगैरे. हा महाराजांचा फोटो ना खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे बरं का. तो व्हिडिओमध्ये छोटा वाटत असेल, पण असा खूप जास्त मोठा आहे. शंभूने याला जोरात बुक्की मारली होती. इथं परत आजीजवळ आले मी, शंभूची तयारी करायची होती. इथं आम्ही आत्तूच्या घरी परत आलो. आणि आज छोटीशी पार्टी होती आमची. मुलं त्यांचे खेळत होते. शंभूचं काही टेन्शन येतो, त्याचा खेळतो, पण त्याला असं जोरात ओरडलं ना, तो लगेच रडायला लागून जातो. आत्तूच्या इथं काय सगळ्या बहिणींनी मिळूनच व्हेज दम बिर्याणी केली होती. त्याच्यानंतर छोले भटुरे केले होते आम्ही. भाजी तर आमची तयार होती, फक्त भटुरे आम्ही गरम करणार होतो, कारण की ते गरमच छान लागतात. तर बिर्याणीला दम द्यायचं चालू आहे. ही बिर्याणी माझ्या बहिणीने बनवली होती, मावस बहिणीने. इथं कणिक पण तयार आहे. फॅमिलीमध्ये असं सगळेजण एकत्र आले की त्याचा एक आनंदच वेगळा असतो, आणि तो माहोल पण काहीतरी वेगळा असतो. जे ते ज्याच्या घरी जातं ना, तेव्हा ह्याच आठवणी आपल्यासोबत असतात, कारण की खूप एन्जॉय केलेला असतो. आणि जेव्हा घरी रिटर्न आलं खूप नर्वस फील होतं, पण ठीक आहे, चालत असतं. आणि आम्ही जास्त तर काही जात नाही माहेरी. आणि आत्तूच्या घरी हे तांब्याचे पितळाचे का तांब्याचेच पितळाचे हे तांबे पातेले वगैरे आत्तूला सांगत होते की आम्हाला देऊन टाक. पण आत्तू काही द्यायला तयार नव्हती. ठीक आहे, चालतं. इथं माझी मावशी भटुरे तयार करत होती, माझी बहीण तळत होती. इथं जेवणाच्या तयाऱ्या चालू होत्या. माझ्या आजी त्याचे लोळे बनवत होते. सगळ्यांनी कामं वाटून घेतलेले होते. शंभू माझ्या भावाच्या मांडीवर बसलेला होता. त्रिशाही जेवायला बसली होती. शंभू प्रत्येकाच्या ताटातनं कांदा उचलून घेत होता. त्याला कांदा खाण्यासाठी तर नाही आवडत, पण तो उचलून आणि नुसता फेकायचं काम करतो. इथं मी जेवायला बसली होती, कारण की बाकीच्यांचं पण जेवण बाकी होतं.
मला तर खूप जास्त आवडतं असं फॅमिलीमध्ये एकत्र आलो का. आणि त्यानंतर आमचे सगळ्यांचे जेवण आटोपले, सगळेजण आम्ही हॉलमध्ये बसलो आणि कुल्फी खाऊन एन्जॉय केला. आमचा दिवस असा संपवला. आणि गाईज आम्ही घरी निघालो होतो. त्यानंतर आम्ही सगळे मामाच्या घरी आलो. सो गाईज असं होतं